मी ज्याला म्हणतो एसटी एलिव्हेशन एमआय हा आहे का, नॉन स्टेमी आहे का, हे आपण ठरवू शकतो. आणि हे जर ठरवलं, कारण काय की गोल्डन आवर हा साधारण 1 तास असतो, त्याच्यामध्ये जगण्याची शक्यता 80 ते 90% असते. आता या गोल्डन आवरला कंट्रोल तुम्ही करतात, काहीच शंका नाही याच्यामध्ये. मग नंतर मग तो जेव्हा आपण रेफर करू हॉस्पिटलला, त्यावेळी मग तो डोअर टू बलून हा विषय आला. डोअर टू बलून मध्ये 90 मिनिटं आहे, पण त्याच्यापूर्वी तुमच्याकडे जो आलेला आहे त्याचा तुम्ही त्याला जे काही प्रायमरी एखादी ऑक्सिजन देण्याची शक्यता असू शकते, ऑक्सिजनची आवश्यकता असू शकते, उपलब्ध असेल तर देता येईल. ECG सांगता येत नाही की देता येईल का नाही. ऍस्पिरिनचा काही डोस, ऍस्पिरिनचं लोडिंग काही करता येईल. अशा प्रकारे जर त्याला वाचवलं गेलं तर तो निश्चितपणे या गोल्डन आवरच्या थ्रू वाचू शकतो. आता एंट्रीचा भाग म्हणजे हार्ट हॉस्पिटलमध्ये पाठवण्यासाठी त्याचं डायग्नोसिस झालं, तो तिकडे दुरुस्त झाला. दुरुस्त म्हणजे दुरुस्त नाही, मॉडर्न मेडिसिन मध्ये केल्याशिवाय राहत नाही, म्हणजे करावी लागते समजा बिघडल्यामुळे. तर तो जर अँजिओप्लास्टी होऊन आला तर फर्दर पुन्हा तो तुमच्याकडे येतो. आता डॉक्टर शिवराज जसे बसले, बिलकुल वेळ नसतो त्यांना, बिलकुल वेळ नसतो. काय बाबा मी पालक खाऊ का मेथी खाऊ, नाही आता सध्या अँजिओप्लास्टी चालू आहे, नंतर तर त्याच्यामुळे काय होतं की त्याचं जे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहे हे पुन्हा जीपी कडे येतं. आणि म्हणून मॉडेल हे ठेवू इच्छितो की आपल्याला आपल्या देशामध्ये सर्वात जास्त हार्ट अटॅकने लोक मरतात, आणि आपल्या देशात मनुष्य जो मरतो तो त्याला हार्ट अटॅक किंवा हार्ट डिसीज आहे हे त्याला माहीत पण नसतं. अमेरिकेमध्ये काही कारणामुळे अनेक वेळा जाण्याचे योग आले, तर तिथे त्याला माहित असतं की त्याला हार्टचा माहित असतं. म्हणजे 25 वर्षाचा जरी असला मनुष्य, त्याचं देखील ते वेगवेगळे टेस्ट केल्याशिवाय सोडतच नाहीत त्याला. त्याच्यामुळे त्याला आधीपासून माहित असतं. आपल्याकडे कसं आहे की अँब्युलन्सनीच पोहोचतो तो. आता हे मी काही खूप हे नाही करत आहे, पण मला काय म्हणायचं की जर आपला काही उपयोग जर झाला पाहिजे याचा, तर हे मॉडेल आहे की एंट्री तुमच्याचकडे आहे आणि नंतर तो तुमच्याचकडे येणार आहे. आता नंतर आल्यानंतर पुन्हा त्यांनी ओबेसिटी असेल, हायपरटेन्शन असेल, स्ट्रेस मॅनेजमेंट असेल, हे परत तुम्ही त्याला काही ना काही, कारण की पहा होमिओपॅथी करता लोक असे खुश असतात. त्याच्यामध्ये रेंज खूप मोठी आहे. लहान मुलं, बाळंतपणाऱ्या बायका आणि म्हातारे लोक, सर्व लोकांना होमिओपॅथी म्हटलं तर ते म्हणतात तेवढंच द्यावं औषध, बाकी काही देऊ नका. सॉरी शिवराज सर. तर या दृष्टीने स्मोकिंग असेल, डाएट असेल, हे त्याला आपण सांगू शकतो. आता याच्यामध्ये होमिओपॅथीचं इन जनरल जे आहे ते नो साईड इफेक्टनी ते खूप सुप्रसिद्ध आहे. समजा काही कारणाने त्याला खोकला असेल, आता थोडी गंमत करून राहिलो, थोडा खोकला असेल तर समजा होमिओपॅथीचं औषध दिलं, खोकला बसला तर तो डॉक्टर म्हणतो, आमचे लहानेच म्हणतात की बाबा खोकला बसला ना, बरोबर बसला. वाढला तर म्हणतो निघून राहिला खोकला बाहेर. तर हे जी उपलब्धता आहे ही फक्त तुमच्या होमिओपॅथीला आहे. आता प्रॉब्लेम असा नको व्हायला, कोणी बोलवलं रे बाहेर ना. आधी तर त्यांना डायणे सरांना किंवा आमच्या आशिष धर्माळ सरांना असं वाटलं असेल की त्याला छान झालं, नंतर लोक चिडतील त्याच्यावरती. तसाच एक टिमी स्कोअर आहे. टिमी स्कोअर एक आहे. आता ऍक्च्युली कसं होतं की थ्रोम्बोलिसिस इन एमआय याच्याकरता देखील आपल्याला टिमी स्कोअर काढून आपण बघू शकतो. याच्यामध्ये देखील तुमच्याकडे असणाऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत किंवा आपण करू शकतो. आता ज्याला एमआयचा अटॅक आला, ज्याला एसटी एलिव्हेशन एमआय म्हणतो आपण, तो तर त्या ECG वर लिहूनच असतो. आणि जर तुम्ही, म्हणजे मला एक्झॅक्टली माहित नाही की ECGचं रिडिंग किंवा याच्याबद्दल कितपत तुमचं वर्क आहे त्याच्यावरती, परंतु समजा ते तुम्ही बघितलं तर एसटी एलिव्हेशन एमआय ला ताबडतोब आपल्याला हॉस्पिटलला पाठवायला पाहिजे.